विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीजय सवई वर्ग 10 चे विद्यार्थी. आज पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आपण इथे साजरा करत आहोत. प्रगल्भ बुद्धिमत्ता, प्रचंड श्रीमंती, ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या घरामध्ये त्यांचा जन्म झाला अशा महात्मा गांधीजींनी त्यांचा उल्लेख माझ्या विचारांचा वारसादार म्हणून केला. तसेच अलिप्तवादी चळवळीचे प्रणेते म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1989 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांचा जन्म हा बालदिन म्हणून साजरा करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगू इच्छिते. एकदा ना पंडित जवाहरलाल नेहरू विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी शाळेत गेले असतात. त्यांनी पाहिले की विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना आहे आणि ही स्पर्धात्मक भावना विद्यार्थ्यांना ताण देणारी आहे. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी विद्यार्थ्यांना सांगितले की विद्यार्थ्यांना सिंपल व स्वीट सेंटेन्स मध्ये सांगितले की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा आणि त्याचा पाठपुरावा करा. आयुष्यात तर असे अनेक अडचणी येतील, परंतु प्रत्येक क्षणी आपण सकारात्मक राहायला पाहिजे. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक अनुभव त्या विद्यार्थ्यांना सांगितला की ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू हे तुरुंगात गेले होते त्यावेळी त्यांच्यासमोर तर अनेक अडचणी होत्या, परंतु ते डगमगले नाही. अशा काळातही त्यांनी नकारात्मक विचार आपल्या मनात येऊ दिला नाही आणि सकारात्मक विचार आपल्या जवळ ठेवला आणि भारताच्या भविष्यासाठी अनमोल असे कार्य केले. त्यांच्या या प्रसंगातून आणि त्यांनी एवढ्या बंदिस्त काळातही त्यांनी हिस्टरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या या कार्यावरून आपल्याला असं लक्षात येते की आपण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीला स्वीकारलं पाहिजे आणि त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यात तर अनेक अडचणी येतीलच ना, परंतु प्रत्येक अडचणीला मात करायला शिकलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा बालक दिन आणि बालकांच्या आयुष्यात बालपण किती महत्वाचं असतं हे तुम्हाला माहितच आहे. म्हणून शेवटी जाता जाता एवढेच मला असं वाटते, माँ की कहानी थी पर हीरो का फसाना था, माँ की कहानी थी पर हीरो का फसाना था, बारिश में कागज की नाव थी और बचपन का हर मौसम सुहाना था. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.